आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात 4 विद्यार्थ्यांचा शेततळ्यामध्ये बुडून झालाय मृत्यू, तर शेतमजूर कुटुंबातील 4 मुलं दगावलेली आहेत। उष्णतेच्या लाटेमुळे भाजीपाला डाळी 40% महागल्या, बटाटे, टोमॅटो, कांदेही महागले। महागाईवरही परिणाम होण्याची आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची माहिती। कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे गावातील महादेव मंदिराजवळील जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा। वक्फ बोर्डाच्या दाव्यानंतर गावकऱ्यांचा कडकडीत बंद। नागपुरातील कळमना बाजारपेठ परिसरातील व्यापारी आक्रमक। मतमोजणीच्या काळात बाजारपेठ बंद ठेवावे लागणार असल्याने व्यापाऱ्यांचा विरोध। नाशिकच्या अंबड परिसरातील ईव्हीएम ठेवलेल्या वेअरहाऊसच्या स्वच्छतेसाठी मनपाचं विशेष पथक। कडेकोट बंदोबस्तात केली जाणार स्वच्छता। कोकणाला अॅग्रो एक्सपोर्ट हब बनवण्यासाठीचे प्रयत्न सुरू। अपेडा आणि राज्य सरकारकडून कोकणातील बंदरांचा एक्सपोर्ट सर्व्हे। जयगडच्या जेएसडब्ल्यू बंदरातून एक्सपोर्ट हब बनवण्याची चाचणी पूर्ण। अमरावतीत कोरोना काळात 39 लाख खर्चून बांधण्यात आलं 100 खाटांचं रुग्णालय आता आहे मात्र बंद अवस्थेत। जिल्हा रुग्णालयात होणारी गर्दी लक्षात घेता हे रुग्णालय सुरू करण्याची मागणी। परभणीतल्या दुधना प्रकल्पातून दुधना नदीत सोडलं पाणी, नदीकाठच्या शेकडो गावांना मोठा दिलासा। नागपुरातील शेकाप नेते राहुल देशमुख यांना काटोलच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाकडून जामीन मंजूर। तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी सलोखा बिघडवणारं पत्र काढल्याचा आरोप।